सीताराम सर्वांना. तर सकाळची पूजा म्हणजे झालेली आहे आणि आज करायची आहे. साईडला प्लॉट मध्ये टाकलेले आहे आम्ही बोर. तर शुक्रवार आहे म्हणून दिवस चांगला आहे म्हणून आता करायची आहे तिथली पूजा. तर मी दाखवणार आहे कशी करायची आहे बोरची पूजा ते. तर आता करायची आहे बोरची पूजा. त्याच्यासाठी आणलेला आहे स्वीटचा डब्बा रात्रीच. अगरबत्ती घेतलेली आहे, हळदी कुंकू चंदन घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे, फुलं आणि पूजाचं पाणी. आणि ह्याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवते. जेव्हा आमच्या इथं बोरची किंवा पाण्याची नवीन पूजा करतात, नवीन बोर टाकतात, तर हे सगळं चांदीचं जे साहित्य असतं ते त्याच्यामध्ये विसर्जन करतात, कारण कोणते प्रॉब्लेम येऊ नये पुढे चालून म्हणून. तर हे बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आहे आपला खेकडा बनवलेला आहे, हे आहे कासव, हे आहे मगर आणि ही एकदम छोटीशी बनवलेली आहे माशी, आणि ही आहे पाण्यातला बेंडूक. 5 आयटम चांदीचे बनवलेले आहेत बोर मध्ये विसर्जन करायला. आणि आमच्या घरचं दुकान असल्यामुळे आम्हाला काही दुसरीकडे जाऊन करायची काही गरज नाही. आणि तुमच्या इथं बोर मध्ये असंच काही टाकतात की नाही ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आता मी करणार आहे बोरची पूजा. आता खूप दिवस झाले, महिना झाले बोर टाकून, पण हे पावसामुळे कामामुळे झालंच नाही. आज शुक्रवारी म्हणून करून घ्यावं म्हणलं पूजा. तर आता जाऊया तिकडे पूजेकडे. नारळ राहिले आणायचं. चला आता दाखवते पूजा. तर आता निघलेली आहे मी पूजा करायला. आणि सकाळी सकाळी पूजा केली तरच छान वाटतंय. दुपारी संध्याकाळची पूजा काही चांगली वाटत नाही. आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे आज. सकाळी येऊ लागले थोडे थोडे थेंब. सकाळचं एकदम प्रशस्त वातावरण आहे. पाखरांचा चिलबिल्लाहट चालू आहे. ही आमची फुलराणी खायली पिल्ले घेऊन चारा. तर हे घराच्या साईडला टाकलेली आहे आम्ही बोर. पाऊस लई पडला इथे. खाली ठेवा धोंडा पूजा करायला. असं काही पाऊस नाही म्हणून बरं झालं ना. 4-5 दिवस झालं सारखं पाऊसच चालू आहे. पाण्याशिवाय कोणतंच बांधकाम होत नाही. फुल द्या की. आता हे काढावं लागेल ना, वारले सुटले. पाणी एकदम वर आले. आता पावसाळा आहे ना, उन्हाळ्यामध्ये जरा परेशानी राहते. आता हे सगळं टाकून द्यायचं चांदीचं केलेलं. अशा प्रकारे बोरमध्ये सोडावं लागतं, तर बोर शांत राहते म्हणून म्हणते. पण मस्त सकाळी पाऊस नाही काय नाही, एकदम छान वातावरण आहे. मच्छी दिसायली का पाणी मस्त. आता फोडा नारळ. अजून एकदा मारा की. फोडा फोडा, अजून फुटलं नाहीये. एक्क्याच्या फोडाव नारळ. बाकी ते फ्रेश एवढं मोठं नारळ आहे. आता नारळ बी भरपूर मोठे मिळाले. हे स्वीट आहे, सगळ्यांना आता वाटायचं आहे, शेजाऱ्या पाजाऱ्यांना. तेव्हा आपली पूजा सगळी पूर्ण झाली.